दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासंदर्भात सागर या निवासस्थानी बैठक। मंत्री मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि पियुष गोयल यांची उपस्थिती। संजय निरुपम यांनी घेतली उदय सामंत यांची भेट। काँग्रेसला रामराम केल्यानंतर निरुपम शिवसेनेमध्ये जाण्याची चर्चा। उत्तर दक्षिणच्या जागेसाठी उत्तर पश्चिमच्या जागेसाठी निरुपम इच्छुक असल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी शहरातल्या सांस्कृतिक भवन इथे अजित पवारांची सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज यवतमाळमध्ये सभा। महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी गांधीनगरमधल्या मैदानावरती सभेचं आयोजन। बुलढाण्याच्या खामगावमध्ये आज महाविकास आघाडीची सभा। नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक हे उपस्थित राहणार। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा। भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ फडणवीस दर्यापूरमध्ये। 24 एप्रिलला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अमरावतीमध्ये सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 2 दिवसाच्या अमरावती दौऱ्यावरती। आज वरुड इथे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी पवारांची सभा। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी। चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे अशी लढत होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला कुणीही प्रतिस्पर्धी नाही, ही निवडणूक एकतर्फी जिंकणार। संदीपान भुमरे यांना विश्वास, तर निवडून आल्यावरती सर्वप्रथम पाणी प्रश्न सोडवणार, भुमरेंचं आश्वासन। संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरचे उमेदवार। पालकमंत्री असताना त्यांनी काय काम केलं हे जनतेला दाखवावं लागेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेऊन त्यांच्याविषयी बोलेल, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। विनोद पाटील निवडणूक लढण्यावरती ठाम, यामुळे शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उमेदवार देणार होते, मात्र 2 आमदार आणि 1 राज्यसभेच्या सदस्यांनी विरोध केला, विनोद पाटील यांचा आरोप। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून मी दिल्लीत जातो, असं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं। उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा। उद्धव ठाकरेंना वेड लागलंय, मला नाही। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावरून देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री काय मंत्रीही केलं नसतं, फडणवीसांचा टोला। मी भ्रमिष्ट आहे की नाही हे लोक ठरवतील। मातोश्रीवरती झालेल्या बैठकीच्या वेळी अमित शहांनी फडणवीसांना खोलीच्या बाहेर ठेवलं। उद्धव ठाकरेंची टीका, तर देशामध्ये तुमच्या विरोधात रान पेटलंय, भाजपवरती ठाकरेंचा हल्लाबोल। दररोज एक कपोलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करता। महाराष्ट्राचं राजकारण आणि विकास ही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही, उगाच अशा स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर। महाराष्ट्राचा महानालायक कोण अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील। 2.5 वर्ष सत्तेच्या काळामध्ये ठाकरेंनी नालायकपणाचा कळस गाठला, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात बोलले, हे उद्धव ठाकरेंना इतक्या उशिरा कसं कळलं? मंत्री गिरीश महाजन यांची उद्धव ठाकरेंना सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत देऊ नका अशी मुस्लिम बांधवांना भीती दाखवली जाते। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा विरोधकांवरती आरोप, तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला फसवलंय, कदम यांची ठाकरेंवरती टीका। आतापर्यंत उद्धव ठाकरे अमित शहांशी बोलणं झाल्याचंच म्हणत होते, आता ते नवीन दावा करतात। एक खोटं लपवण्यासाठी ठाकरे आणखी किती खोटं बोलणार, आशिष शेलार यांचा सवाल। पवार कुटुंबामधल्या सदस्यांचा एकत्रित फोटो पाहून अजित पवारांना दुःख होणं स्वाभाविक आहे। मलिदा गँगचे सदस्य होऊन पोलीस टाइम्समध्ये येण्यापेक्षा पवार कुटुंबाशी एकनिष्ठ राहून न्यूयॉर्क टाइम्समध्ये फोटो झळकणं हे अभिमानास्पद नाही का? रोहित पवार यांचे ट्विट। माझ्यासारखा स्वाभिमानी उमेदवार नसता तर दुसरा उमेदवार विकला गेला असता, म्हणूनच शरद पवारांनी माझ्यावरती विश्वास टाकला। नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके यांची प्रतिक्रिया। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीची सभा। प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री सतीश पाटील आणि अमित देशमुख यांच्या सभेला संबोधन। लोकसभा उमेदवारीच्या नादामध्ये खासदारकीही गेली आणि आमदारकीही गेली। आता बीडचं पार्सल पुन्हा बीडला पाठवा।
कासेगाव इथे आयोजित सभेमध्ये प्रणिती शिंदे यांची राम सातपुते यांच्यावरती टीका. रायगडचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी पेण शहरामध्ये रॅली. रायगड लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या धैर्यशील पाटील यांचा तटकरेंच्या प्रचारामध्ये सहभाग. तटकरे विरुद्ध पाटील संघर्ष थंडावल्याचं चित्र. मुख्यमंत्री असताना केवळ 2 वेळा मंत्रालयामध्ये येणारे उद्धव ठाकरे आता पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहत आहेत. शरद पवारांमुळे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि आता बढाया मारतायत. नारायण राणे यांची ठाकरेंवरती टीका. ठाकरे या आडनावाला न शोभणारी भाषा उद्धव ठाकरेंनी वापरली. त्यांचं मानसिक संतुलन का बिघडलं याचा शोध घ्यायला हवा. प्रसाद लाड यांचं वक्तव्य. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी आपला राजीनामा मागे घेतला. अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे सोपवला होता आमदारकीचा राजीनामा. महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी अंबादास दानवे यांचा हिंगोलीचा दौरा. यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत दानवेंची आढावा बैठक. डोळ्यासमोर अपयश दिसतंय म्हणून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रामध्ये इतक्या सभा घेत आहेत. अंबादास दानवे यांची टीका. हिंगोली लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शिवाजी जाधव यांना फोन. शिवाजी जाधव यांची बंडखोरी. मी ही निवडणूक लढणारच, जाधव यांची प्रतिक्रिया. धाराशिव लोकसभेसाठी 50 उमेदवारी अर्ज दाखल. किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात हे 2 दिवसात स्पष्ट होईल. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांची माहिती. वंचित बहुजन आघाडीची 7वी यादी जाहीर. मावळमध्ये माधवी जोशी यांना वंचितकडून उमेदवारी तर शिरूरमधून आफताब अनवर मकबूल शेख निवडणुकीच्या रिंगणामध्ये. काँग्रेसनं आमच्याशी समझोता केला नाही. काँग्रेस आपलं धर्मनिरपेक्ष रूप हरवत चाललेली आहे. अकोल्यामधील सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसवर टीका. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी स्वबळावरती निवडणूक लढणार. पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर लवकरच उमेदवार जाहीर करणार. हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. नागपूर आणि रामटेकमधील 4510 मतदान केंद्रांवरती ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित. स्ट्रॉंग रूमला 3 स्तरीय 24 तास सुरक्षा. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलीस तैनात. सांगली लोकसभेच्या निवडणूक नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये वैध उमेदवारांची यादी समोर. भाजपकडून संजय काका पाटील, ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांचा अपक्ष अर्ज वैध. 24 एप्रिलला तुळजापूरमध्ये शरद पवारांची सभा. ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभा घेणार. शरद पवारांमध्ये सातत्य नाही. कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात तर कधी भाजपला पाठिंबा देऊन तो काढून घ्यायला सांगतात. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवरती निशाणा. शरद पवारांनी नगर जिल्ह्यामध्ये जास्त सभा घ्याव्या हाच आमचा आग्रह. त्यांनी जिल्ह्याचं वाटोळं कसं केलं हे त्यामुळे मला जाहीरपणे बोलता येईल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पवारांवरती जोरदार टीका. देशाचा प्रमुख एखाद्या राज्यात येतो तेव्हा जनतेचे काय प्रश्न सोडवणार हे त्यांनी सांगायला हवं. मात्र पंतप्रधान मोदी केवळ विरोधकांवरती टीका करतात. शरद पवार यांची टीका. तर आजच्या सरकारला सत्तेची मस्ती असल्याचंही पवारांचं विधान. पंतप्रधानांच्या विरोधामध्ये वक्तव्य केल्यावरती हेमंत सोरेन यांना अटक केली. टीका केल्यावरती राज्यकर्त्यांना तुरुंगात जावं लागतं. केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं. शरद पवार यांचा भाजपवरती हल्लाबोल. मराठ्यांना ओबीसी आरक्षणामध्ये येऊ नका म्हणता मग खुल्या प्रवर्गाच्या मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवारांचं काय काम. मनोज जरांगे यांचा अप्रत्यक्षपणे महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांना टोला. मी मनोज जरांगे यांच्यावरती टीका केली नाही. कोणावरती टीका केली तर मी कधीच शब्द मागे घेत नाही. पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण. पंकजा मुंडेंनी जरांगेंवरती टीका केल्याच्या चर्चांमुळे बीडमध्ये वातावरण तापलं होतं. मुंडे परिवाराचा छळ सुरू. एका बहिणीची खासदारकी काढून दुसरीला दिली. पंकजाताईंची लोकसभा लढवण्याची इच्छा नव्हती. ओबीसी चेहरा म्हणून त्यांना पुढे केलं की त्यांचा काटा काढण्यासाठी उमेदवारी दिली. संजय जाधव यांचा भाजपला सवाल. मी कशाची शेती करतो हे धनंजय मुंडेंना माहिती. खासगी विषयावरती बोलतात तर जशास तसं उत्तर देईल. बजरंग सोनावणे यांचं धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे उमेदवार
बजरंग सोनवणे 22 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज, कुठलंही शक्तीप्रदर्शन न करण्याचा सोनवणे यांचा निर्णय. हातकणंगले लोकसभा मीच लढवणार, लढवली नाही तर माणसं माझ्यासोबत राहतील का? माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा सवाल. अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील 22 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार राहणार उपस्थित. धाराशिवमध्ये वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या उमेदवारीवरती आक्षेप. विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्षेप घेण्यास प्रवृत्त केल्याचा आंधळकर यांचा आरोप. वाशिम जिल्ह्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक. मुख्यमंत्री शिंदे, अर्जुन खोतकर, भावना गवळी, हेमंत पाटील या बैठकीला उपस्थित. मनसेचे स्वतःचे उमेदवार निवडून येत नाही, त्यामुळे ते इतरांना काय निवडून आणणार? अंबादास दानवे यांचा खुचटोला. वर्ध्यामध्ये वाढत्या उन्हाचा निवडणुकांच्या प्रचाराला फटका. उमेदवार आणि कार्यकर्ते उन्हामुळे त्रस्त. नागरिक सभेला उपस्थित राहत नसल्यामुळे उमेदवारही चिंतेत. नवी मुंबईच्या सानपाडा सेक्टर 19 मधील थर्मानी हाईट्स सोसायटीमध्ये आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. रायगडमध्ये पावसाचं पुन्हा एकदा आगमन. महाड, माणगाव आणि निजामपूरमध्ये पावसाच्या सरी. महाबळेश्वर परिसरामध्ये तुफान पावसाची हजेरी. पावसामुळे पर्यटकांसोबत स्थानिकही सुखावले. पुण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. बसलेगाव ते गरोळगी या 2 गावाची वाहतूक बंद. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. उमरगा, लोहारा, नळदुर्ग, तुळजापूर, कळंब आणि परंडा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. तुळजापूरमध्ये अवकाळी पावसाचा फटका. तुळजाभवानी मंदिरामध्ये साचलं पाणी, तर शहरातील नाले आणि रस्तेही तुंबल्याचं चित्र. यामुळे भाविकांसह नागरिकांचेही हाल. लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. अनेक भागांमध्ये गारपीट. द्राक्ष आणि आंबा बागांना मोठा फटका. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरामध्ये जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे विक्रेत्यांची तारांबळ. पावसामुळे मात्र काढणीला आलेल्या गहू, पपई आणि आंबा या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची शक्यता. रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. महाड, माणगाव, निजामपूर या परिसरामध्ये पावसाच्या सरी. नागरिकांना उष्णतेपासून दिलासा. अवकाळी पावसाचा नेते मंडळींनाही फटका. जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या सभेपूर्वी अवकाळी पाऊस. छत्रपती संभाजीनगरच्या आदूळ इथे करण्यात आलं होतं सभेचं आयोजन. नाल्याचं काम करताना जेसीबीमुळे विजेची वायर तुटल्यानं कळंबोलीमधील वीज पुरवठा खंडित. त्यामुळे दिवसभर नागरिक उकाड्यानं हैराण. आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक. ट्रॅक, सिग्नल आणि अन्य देखभालीचं काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार. मध्य रेल्वेवरती आज कोणताही ब्लॉक नाही. नागपूरच्या कळमना फळ मार्केटमध्ये आंब्याच्या दरामध्ये 30 ते 40% वाढ. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याची आवक कमी झाल्यानं आंब्याचा दर 60 ते 70 रुपये किलो. दक्षिण गोव्यातील भाजपच्या उमेदवार पल्लवी डेम्पो आणि त्यांचे पती श्रीनिवास डेम्पो यांची एकूण संपत्ती 1400 कोटी रुपये. डेम्पो दाम्पत्यानं दाखल केलेल्या 119 पानांच्या शपथपत्रामधून ही माहिती समोर. डॉक्टर शिरीष केदारे यांची IIT बॉम्बेच्या संचालकपदी नियुक्ती. शिरीष केदारे IIT बॉम्बे येथे सेंटर फॉर एक्सलन्स इन ऑइल, गॅस आणि एनर्जीचे प्रोफेसर. AI टूल हे का चाकूसारखा? AIचा चांगला किंवा वाईट उपयोग होऊ शकतो. सायबर तज्ञ अंकुर पुराणिक यांची प्रतिक्रिया. उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबादमध्ये भाजपचे उमेदवार सर्वेश सिंग यांचं निधन. 5 वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले सर्वेश सिंग यंदा लोकसभेची निवडणूक लढणार होते, मात्र आजारपणामुळे त्यांचं निधन झालंय. विक्रांत मेस्सीचा 12th फेल हा चित्रपट चीनमध्ये 20,000हून अधिक स्क्रीनवरती रिलीज होणार. IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट आहे. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.